नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही भाकरीचे तुकडे नाश्त्याला करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। कांदा, कोथिंबीर, हळद, जिरे, मोहरी आणि मीठ आणि चटणी घ्यायची आहे। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। भाकरीचे तुकडे केलेले आहेत बघा। शिळ्या भाकरीचे तुकडे आहेत। नाश्त्यालाही अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। शिळी भाकरी असेल तर त्यावर थोडी कुस्करून घ्यायचं आणि त्यावर पाणी मारून घ्यायचं, म्हणजे लय कठीण होत नाही। तवा घेतलेला आहे बघा, त्यात थोडे तेल घातलेले आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला भाकरीचे तुकडे कसे करायचे आहेत ते सांगणार आहे। तेल आता घातलेले आहे, गरम होत आहे। तुम्हाला जर मिरची घालायची असली तर तुम्ही मिरची घालू शकता। तुम्हाला नसेल घालायची तरी नाही घातले तरी चालेल। व्हिडिओ कसा वाटले कमेंटमध्ये सांगा। बघा भाकरीचे तुकडे आहेत, ते तुकडे केलेले आहेत। त्यात आता कांदा घालायचा आहे। कांदा पहिला मीडियम गॅसवर असा भाजून घ्यायचा, लाल कलर येईस्तोपर्यंत। जिरे आणि मोहरी पण घालायची आणि कढीपत्ता पण घातला तरी चालतो। आता हे बघा लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं। जरा लाल झाला की मग टेस्ट खूपच छान लागते। फोडणी बसली की टेस्ट खूप छान लागते। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा आता खरपूस असा तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा। चवीला तर एक नंबर लागतात आणि खूपच छान। भाकरीचे तुकडे तुम्हाला आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा त्यात भाकरीचे तुकडे टाकलेले आहेत। थोडे त्यावर पाणी मारलेले होते, त्यामुळे जरा मऊ पडतात, नाहीतर कठीण राहतात। नाहीतरी तुम्ही भिजत नाही घातले तरी चालतात, नंतर वरून पाणी मारले तरी छान लागतात तुकडे। हे बघा असे जरा वर खाली परतून घ्यायचे, त्यामुळे व्यवस्थित तुकडे भाजतात। बघा आता भाजलेले आहेत, वर खाली परतत आहे। आता चवीनुसार चटणी घालायची आहे। 1-2 चमचे चटणी टाकलेली आहे। चटणी नाही घातली तरी चालेल, जर लहान मुलांना पाहिजे असेल तर हळद घालू शकता, आवडीने मुले खाऊ शकतात। बघा चटणी घातलेली आहे, थोडे मीठ वरून टाकलेले आहे। तुम्ही करता का भाकरीचे तुकडे कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा भाकरीचे तुकडे परतत आहे आणि नाश्त्याला केले होते सकाळी। रात्री भाकरी शिल्लक राहिलेली होती, त्यामुळे सकाळी नाश्त्याला भाकरीचे तुकडे केले होते। व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला
सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. बघा, वरून कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे भाकरीचे तुकडे खूप छान लागतात. बघा, भाकरीचे तुकडे रेडी आहेत. बघा, परत झालेले आहेत. बघा, भाकरीचे तुकडे रेडी आहेत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने